हॅलो स्टुडंट, आज आपण टेक्स्टबुक मधलं 5.4 हा पॉइंट बघणार आहोत. त्या डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. त्यावर येणारा क्वेश्चन जो आहे तो ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता यामध्ये इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन. आता यामध्ये कसं आहे, हा फोर्स जो आहे ना तो मीन पोझिशन कडे ऍक्ट होतो. ही मीन पोझिशन आहे आणि हियर इन दिस केस द मॅग्निट्यूड ऑफ दिस फोर्स इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे या ठिकाणी त्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. देन हियर इन दिस केस एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. या ठिकाणी हे डिस्प्लेसमेंट या साईडला आहे आणि फोर्स हा या साईडला ऍक्ट होतो. म्हणून दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर अपोजिट टू इच अदर. देन वी कॅन राईट दिस ॲज F is equal to minus kx. Here in this case, F is the force act on the body, x is the displacement from the mean position, and k is the force constant. This is equation number 1. आता according to Newton second law, आता न्यूटन सेकंड लॉ काय आहे तर F is equal to ma आहे. याला आपण इक्वेशन नंबर 2 नाव देऊ. आता या ठिकाणी here in this case we know that velocity is equal to dx upon dt असतं and acceleration is equal to काय येणार मग dv upon dt. that means d upon dt. आता ही v ची व्हॅल्यू जी आहे ती dx upon dt आहे is equal to d square x upon dt square. म्हणजे ऍक्सिलरेशनची जी व्हॅल्यू आहे ती डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर येईल. आता इक्वेटिंग दिस बोथ इक्वेशन अँड पुट द व्हॅल्यू ऑफ ऍक्सिलरेशन इन दिस इक्वेशन. सगळ्यात आधी आपण हे दोघं इक्वेशन जे आहे ते इक्वेट करूया. एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स आहे ना. त्यानंतर ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू आहे ती डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के एक्स. Therefore, d square x upon dt square is equal to minus k divided by m into x. Therefore, d square x upon dt square plus k upon m into x is equal to 0. आता ही k upon m ची जी व्हॅल्यू असते ती असते ओमेगा स्क्वेअर. हियर दिस ओमेगा इज कॉल्ड एज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. therefore d square x upon dt square is plus ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपण k अपॉन m च्या ऐवजी ओमेगा स्क्वेअर त्याची व्हॅल्यू लिहिली आणि दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे त्याचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता आपलं टेक्स्टबुक मधलं नेक्स्ट पॉइंट आहे पॉइंट नंबर 5.5 ऍक्सिलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएम. त्यावर येणारा क्वेश्चन जो आहे तो स्टेट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. हेन्स ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द ऍक्सिलरेशन, व्हेलॉसिटी and displacement of a particle performing linear SHM. आता सर्वात आधी डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. This is the differential equation of linear SHM. यामध्ये x is the displacement of the particle from the mean position. त्यानंतर ओमेगा is the angular velocity and here in this case we can write this equation as d square x upon dt square plus आता ओमेगा स्क्वेअर म्हणजेच k upon m असं पण आपण ते इक्वेशन लिहू शकतो. where this k is the
force constant and m is the mass of the particle. त्यानंतर एक्सप्रेशन फॉर acceleration in linear simple harmonic motion. आता यामध्ये आपल्याला एक्सप्रेशन फॉर ऍक्सिलेशन हे मिळवायचं आहे. तर फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन, आता डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, तर डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता या ठिकाणी हे जे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर हे आहे acceleration of the particle. Then we can write this equation as a is equal to, आपण ही व्हॅल्यू a घेणार आहोत, a is equal to minus omega square x and this is the expression for acceleration in linear simple harmonic motion. आता नेक्स्ट आहे एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता हे जे एक्सप्रेशन आहे आपण हे डिफरन्शियल इक्वेशन वरनं मिळवणार आहोत. डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, तर डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. आता हे म्हणजेच काय आहे, डी अपॉन डी टी इंटू dx अपॉन dt. आपण याला वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे, इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता dx अपॉन dt म्हणजेच काय असतं, दिस इज व्हेलॉसिटी. dv अपॉन dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स येणार. ही व्हॅल्यू आपण v घेतलेली आहे. पुन्हा आता या ठिकाणी dv अपॉन dx इंटू dx अपॉन dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर ह्या dx ने इथं मल्टिप्लाय केलेलं आहे आणि इथं डिव्हाइड केलेलं आहे. dx अपॉन dt ची जी व्हॅल्यू असते पुन्हा ती व्हेलॉसिटी असते. दिस वन इज v, हे आपण v लिहूया. त्यानंतर dv अपॉन dx हे आहेच, इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स येणार. v dv इज इक्वल टू, आता हे dx इकडे आणणार आपण. आता या इक्वेशनला इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, इक्वेशन नंबर 1 जे आहे ते, आता या ठिकाणी हे जे इंटिग्रेशन आहे याचा फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन ऑफ x dx म्हणजेच काय असतं, तर x रेस टू n+1 डिवाइड बाय n+1 असतं. देन वी कॅन राईट दिस ॲज n+1 म्हणजे 1+1 ते 2 होणार, v स्क्वेअर डिवाइड बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. ही कॉन्स्टंट टर्म आहे, ही इंटिग्रेशनच्या बाहेर येणार कारण की हे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx आहे म्हणून. आणि x चं जे इंटिग्रेशन आहे ते एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 येणार प्लस c म्हणजे इंटिग्रेशनल कॉन्स्टंट. हे इक्वेशन नंबर 2 आहे. आता ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, आता एक्स्ट्रीम पोझिशनला काय आहे, एक्स ची जी व्हॅल्यू असते ती प्लस और मायनस ए असते आणि त्याच वेळेस व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जी असते ती एक्स्ट्रीम पोझिशनला 0 असते. आता या व्हॅल्यू ज्या आहेत आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया.
व्ही म्हणजे झिरो आहे या ठिकाणी, म्हणजे ही सगळी टर्म जी आहे ते झिरो होणार, मायनस ओमेगा स्क्वेअर. आता एक्स ची किंमत ए आहे, प्लस और मायनस ए, पण या ठिकाणी स्क्वेअर असल्यामुळे ते ए स्क्वेअर होणार, डिवाइड बाय 2 प्लस सी. देअरफॉर सी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवाइड बाय 2 येणार. आता ही सी ची व्हॅल्यू जी आहे ती आपण या इक्वेशन मध्ये पुट करूया, इक्वेशन नंबर 2 मध्ये. सी ची व्हॅल्यू जी आहे ती आपण यामध्ये लिहूया, प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवाइड बाय 2. आता यामध्ये पुन्हा 2 गेट कॅन्सल, हे कॅन्सल होणार. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, आता ही टर्म पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण आधी लिहूया ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, ओमेगा स्क्वेअर यामध्ये कॉमन आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर व्ही इज इक्वल टू, आता याचं स्क्वेअर रूट घेतो आपण, ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता यामध्ये पण काय होणार, त्याची जी व्हॅल्यू आहे ती प्लस और मायनस येणार, प्लस और मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. अँड दिस इज द required expression for velocity in linear simple harmonic motion. आता नेक्स्ट आहे एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता हे एक्सप्रेशन आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ वेलोसिटी इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन यावरनं मिळवणार आहोत. ते आहे v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता यामध्ये पुन्हा v ची जी किंमत असते v इज इक्वल टू dx अपॉन dt असते, हे आपण या ठिकाणी लिहूया, dx अपॉन dt इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण dx ही जी टर्म आहे या साईडला आणणार आहोत आपण, डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा, आणि ही टर्म जी आहे ती इकडे आणणार आहोत, डी टी. आता हे इक्वेशन नंबर 1 जे आहे, इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 1 टू बोथ साइड, इंटिग्रेशन ऑफ dx डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, आता ही टर्म जी आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी ही कॉन्स्टंट टर्म आहे, वी कॅन राईट दिस, ती आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू शकतो. आता यामध्ये याचा जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ dx डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, तो आहे साइन इनवर्स एक्स अपॉन ए इज इक्वल टू, आता ही कॉन्स्टंट टर्म या ठिकाणी लिहिली आपण, इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजेच ते t असतं, प्लस फाय, वेअर दिस फाय इज अ इंटिग्रेशनल कॉन्स्टंट अँड इट डिपेंड अपॉन द इनिशियल कंडिशन और फेज अँगल, ती फेज अँगल वर डिपेंड असते. देन वी कॅन राईट दिस ॲज, हेच आपण लिहू शकतो या फॉर्म मध्ये, एक्स अपॉन ए इज इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस फाय. देअरफॉर x is equal to a sin ओमेगा टी प्लस फाय, आणि हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे. दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता आपलं नेक्स्ट टॉपिक आहे एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ऍक्सिलरेशन ऍट टाइम t. यावर क्वेश्चन विचारतात, स्टेट द एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ऍक्सिलरेशन फॉर अ बॉडी परफॉर्मिंग लिनियर SHM ऍट टाइम t.
आता एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट काय आहे, तर x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय, वेअर दिस ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी, this t is the time, a is the amplitude and x is the displacement. आता यामध्ये आपल्याला त्याचं व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन लिहायचं आहे. ते येणार dx अपॉन dt. दिस इज इक्वल टू काय येणार मग, तर a. आता आपल्याला हे आधीचं जे एक्सप्रेशन आहे हे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. a ओमेगा, दिस वन इज द कॉन्स्टंट टर्म, ती बाहेर लिहिणार आपण. साइनचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस येणार, कॉस ओमेगा टी प्लस फाय. हे आलं त्याचं एक्सप्रेशन ऑफ व्हेलॉसिटी. त्यानंतर एक्सप्रेशन ऑफ ऍक्सिलेशन. पुन्हा आता आपल्याला या ठिकाणी या व्हेलॉसिटीचे जे इक्वेशन आहे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. तो येणार डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू ए. पुन्हा आता हे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम असल्यामुळं ही पुन्हा टर्म काय होणार, ती कॉन्स्टंट येणार. ओमेगा इंटू ओमेगा, ओमेगा स्क्वेअर होणार. त्यानंतर कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन येतो, पण आपण हे मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये लिहिणार आहोत म्हणून या ठिकाणी आपण साइन लिहू. साइन ओमेगा टी प्लस फाय हे त्याचे इक्वेशन्स आहेत. दिस वन इज डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ऍक्सिलरेशन. आता आपलं नेक्स्ट पॉइंट आहे एक्सट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ऍक्सिलरेशन. यामध्ये डिस्कस द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ऍक्सिलरेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. आता यामध्ये तुम्हाला जे डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन आहे इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ते आहे x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय आहे. यामध्ये ऍट मीन पोझिशन तुम्हाला माहिती आहे मीन पोझिशनला x इज इक्वल टू 0 आहे. दॅट मीन्स हिअर इन दिस केस x ची जर व्हॅल्यू आपण 0 घेतली आणि हे डिवाइडला केलं इज इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस फाय. 0 इज इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस फाय. आता ही साइन ओमेगा टी प्लस फाय ही व्हॅल्यू 0 केव्हा येणार, जेव्हा ओमेगा टी प्लस फाय हा अँगल 0 राहणार त्यावेळेस. दॅट मीन्स याची जी व्हॅल्यू आहे ती 0 येणार. देअरफॉर x इज इक्वल टू a साइन 0. साइन 0 ची व्हॅल्यू 0च असते, त्यामुळे x इज इक्वल टू a इंटू 0 येणार. x इज इक्वल टू 0. या ठिकाणी जी डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू ऍट मीन पोझिशन जी आहे ती x इज इक्वल टू 0 म्हणजे मिनिमम आहे. दिस वन इज मिनिमम व्हॅल्यू. त्यानंतर आता ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, आता तुम्हाला माहिती की एक्स्ट्रीम पोझिशनला x ची जी व्हॅल्यू आहे ती प्लस और मायनस a आहे. त्या साईडला प्लस x, आता या ठिकाणी आपण प्लस a घेऊया. दिस वन इज प्लस a and this one is minus a. आता ही जर आपण x ची व्हॅल्यू या ठिकाणी a लिहिली, a इज इक्वल टू, आता हा a त्याला डिवाइड राहणार साइन ओमेगा टी प्लस फाय येणार. आता a गेट कॅन्सल. 1 इज इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस फाय. आता साइन ओमेगा टी प्लस फाय याची व्हॅल्यू 1 केव्हा येणार, तर ज्यावेळेस ओमेगा टी प्लस फाय हे पाय बाय 2 किंवा मग 3 पाय बाय 2 असेल त्यावेळेस. आता जर ही व्हॅल्यू आपण यामध्ये लिहिली देन x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय म्हणजेच या ठिकाणी त्याची व्हॅल्यू जी आहे ती पाय बाय 2 आहे. x इज इक्वल टू a साइन पाय बाय 2 ची जी व्हॅल्यू आहे ती साइन पाय बाय 2 ची जी व्हॅल्यू ती 1 आहे. Therefore, x is equal to plus or minus a. At extreme position, the value of displacement is plus a आणि या साईडला लेफ्ट साईडला ती मायनस a राहणार.
त्यानंतर व्हेलॉसिटीची जी व्हॅल्यू आहे ती आपण आता फाइंड आउट करूया. त्याचा मॅग्नेट्यूड जे आहे, मॅग्नेट्यूड ऑफ व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. आता ऍट मीन पोझिशन x is equal to 0 आहे. Therefore, v is equal to omega square root of a square minus 0 square. Therefore, v is equal to omega, आता हे स्क्वेअर रूटच्या बाहेर a येणार. Therefore, v is equal to plus or minus a omega. आता यात ऍट मीन पोझिशन, या मीन पोझिशनला व्हेलॉसिटीची जी व्हॅल्यू असते दिस वन इज मॅक्झिमम. ही व्हॅल्यू मॅक्झिमम येणार ऍट मीन पोझिशन. त्यानंतर ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, आता तुम्हाला माहिती आहे की ऍट एक्स्ट्रीम पोझिशन दिस व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू काय येणार, एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए राहते. ही व्हॅल्यू आपण जर यात पुट केली तर v is equal to omega square root of a square minus a square है ना. Therefore v is equal to omega square root of 0. That means v is equal to 0 है ना. At extreme position velocity is minimum असते. At extreme position the value of velocity is minimum. ती minimum येणार. या साईडला पण ती मिनिमम म्हणून जाणार. त्यानंतर आता आपण ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू बघूया. ऍक्सिलरेशन तुम्हाला त्याचं मॅग्नेट्यूड जे आहे इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन माहिती आहे, ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. आता ऍट मीन पोझिशनला एक्स इज इक्वल टू 0 आहे. दॅट मीन्स ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू 0. ए इज इक्वल टू 0. ऍट मीन पोझिशन द व्हॅल्यू ऑफ ऍक्सिलरेशन इज 0. दॅट मीन्स इट इज मिनिमम. ए इज इक्वल टू 0 असते. दॅट मीन्स ती व्हॅल्यू त्याची या ठिकाणी मिनिमम येणार. आता पुन्हा ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स ची जी व्हॅल्यू असते ती प्लस और मायनस ए असते. देन ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए होणार. ही जी व्हॅल्यू आहे ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, आता एक्स्ट्रीम पोझिशनला ऍक्सिलरेशनची जी व्हॅल्यू आहे इट इज मॅक्झिमम. ती मॅक्झिमम असते. ती या साईडला पण मॅक्झिमम असतात आणि या साईडला पण मॅक्झिमम असणार. प्लस और मायनस ए. दॅट मीन्स हियर इन दिस केस ए इज इक्वल टू प्लस और मायनस ए ओमेगा स्क्वेअर. दिस वन इज द व्हॅल्यू ऑफ ऍक्सिलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन.